हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये आरीवर्क क्लासेस आहेत हे तुम्हाला आता माहीतच आहे। पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या चॅनलवर पूर्ण आरीवर्कचे क्लासेस एकदम डिटेल्समध्ये आपण घेतलेले आहेत। परत लाईव्ह मध्ये गेल्यावर लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बेसिकचे 15 दिवसाचे एकदम डिटेल्स मध्ये क्लासेस आपण घेतलेले आहेत। तर इथे आपण आज बघणार आहोत देवी कशी रेडी करायची, पूर्ण आपण देवीला वर्क कसं करायचं, ट्रेसिंग कशी करायची, हे सर्व आपण इथे बघणार आहोत। तर हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल मी इथे देवी ड्रॉ करून घेतलेली आहे। तुम्ही अशी ड्रॉ करून पण घेऊ शकतात किंवा झेरॉक्स मारून पण घेऊ शकतात। तर आपण आता बघणार आहोत ट्रेसिंग कशी करायची, देवीची ट्रेसिंग कशी करायची। डायरेक्ट यावरनं पण तुम्ही फॅब्रिकवर ट्रेसिंग करू शकतात किंवा ॲपद्वारे सुद्धा तुम्ही ट्रेसिंग करू शकतात। तर मी दोन्ही पण तुम्हाला पद्धत इथे दाखवणार आहे। तर पहिले तुम्हाला हीच देवी आता मी इथे मला ड्रॉ करता येते म्हणून मी काढून घेतलेली आहे। तर तुम्ही इथं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही झेरॉक्स मारून आणायची। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे कार्बन पेपर। तर इथे आपला फॅब्रिक हा व्हाईट कलरचा असल्यामुळे मी इथे ब्लॅक कलरचा कार्बन पेपर घेणार आहे। तर मी इथे फक्त तुम्हाला कसं ट्रेस करायचं ते दाखवणार आहे। तर जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून असतील तर त्यांना तर माहीतच आहे ट्रेसिंग कशी करायची, कारण आपल्या चॅनलवर आपण 3 ते 4 पद्धतीने ट्रेसिंग कशी करायची हे आपण शिकवलेलं आहे। तर इथे बघा, सगळ्यात खाली मी फॅब्रिक, त्यावरनं आपला हा ब्लॅक कलरचा कार्बन पेपर मध्ये पण भरपूर कलर अवेलेबल असतात। इथे मी ब्लॅकच का घेतला, तर इथे माझं फॅब्रिक हे व्हाईट आहे म्हणून मी ब्लॅक घेतला आहे आणि त्यावरनं मी ड्रॉ केलेली देवी। तर इथे मी आता पूर्ण अशी मार्किंग करून घेतली की पूर्ण खाली आपलं देवीचा मुखवटा रेडी होतो। तर ही झाली एक पद्धत। तर याच्यातच तुम्हाला जर का डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघायचा असेल ट्रेसिंगचा, कार्बनद्वारे कसे ट्रेसिंग करायची, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्ही चेकआउट करू शकता, तिथे पण मी याची लिंक दिली जाईल। आता पद्धत दुसरी दाखवते, ती आहे ॲपद्वारे। हे बघा, इथे मी आता हा दुसरा मोबाईल घेतला आहे। इथे असा हा पेपर कॉपी नावाचा ॲप डाउनलोड करून घेतला आहे। तर मी आता हा ॲप ओपन करते। इथे मला ही देवी ट्रेस करायची आहे। तर मी ही देवीला सिलेक्ट करून घेतलं आणि जी मला साईज पाहिजे त्या साईजनुसार मी हिला झूम करून घेतलेला आहे। आता मला एवढी साईज पाहिजे तर इथे झूम करून मी इथे लॉक केला आहे। हे बघा, ही सुद्धा मेथड आपण आपल्या चॅनलवर डिटेल्समध्ये दाखवलेली आहे। तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर पूर्ण फ्रीमध्ये आरीवर्कचे क्लासेस डिटेल्समध्ये दिलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे होलसेल रेटमध्ये मटेरियलसुद्धा अवेलेबल आहेत, तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकतात। अशा पद्धतीने इथे मी याला लॉक केलंय। आता ही इमेज हलत नाही। आता हा जो मोबाईल आहे आपला, तो मी असा आपल्या फॅब्रिकच्या खाली पकडणार। खाली पकडल्यावर तुम्हाला पूर्ण देवी एकदम डिटेल्समध्ये दिसते बघा। तर आपली जी पेन्सिल आहे त्या पेन्सिलनी इथे पूर्ण आपण मार्किंग करून घेणार आहोत। ही एक दुसरी मेथड आहे। तुम्हाला जी मेथड इझी वाटत असेल ती तुम्ही यूज करू शकतात। फक्त मी इथे मुखवटाच ड्रॉ करून घेणार आहे। फक्त देवीचा मुखवटा आपण इथे ड्रॉ करूयात। लवकरच आपले लाईव्ह क्लासेस पण स्टार्ट होतील। त्यासाठी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। हे बघा, अशा पद्धतीने मी मुखवटा ड्रॉ करून घेतलेला आहे।
कशी वाटली मग आपल्याला तुम्हाला ही मस्त अशी ट्रिक्स? हे बघा, अशा पद्धतीने आपली देवीचा मुखवटा इथे ड्रॉ झालेला आहे. अशा छान छोट्या टिप्स शिकण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत पण शेअर करायला विसरू नका. आता आपण इथे बघूयात पूर्ण पेंटिंग कशी करणार आहोत आपण, म्हणजे देवीचा मळवट वगैरे कसा भरणार आहे. तर इथे त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत वॉटर कलर. आता इथे बघा, मी हे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर इथे यूज करणार आहे. त्यासाठी मी इथे हा व्हाईट कलर घेतलेला आहे, ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि येलो कलर घेतलेला आहे. हे 3 कलर मला इथे देवीसाठी लागणार आहे. तर सगळ्यात पहिले मी इथे घेणार आहे व्हाईट कलर. हे बघा, मी अशा पद्धतीने पहिले हा जो आपला व्हाईट कलर आहे तो इथे असं व्यवस्थित देऊन घेणार आहे, एकदम व्यवस्थित. आणि मार्किंग जी आपली लाईन आहे समजा मार्क केलेली, त्याच्या अजिबात बाहेर जाऊ द्यायचा नाही, एकदम व्यवस्थित आणि शेपनुसारच द्यायचं आहे. तेव्हाच ते आपलं कोणतंही काम हे अट्रॅक्टिव्ह आणि फिनिशिंगमध्ये होणार आहे. असं व्यवस्थित पद्धतीने पूर्ण इथे वरचा जो मळवट आहे तोच व्हाईट कलरने पहिले देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आपण पहिले बेस देऊन घेत आहे देवीला, म्हणजे जो आपल्याला नंतर वरती दुसरा कलर द्यायचा आहे, तर आपण व्हाईट कलरने पहिले बेस देत आहोत. हे बघा, आता हे चंद्रकोरच्या आपण वरतून मी देऊन घेते. आपण इथे नंतर वरतून चंद्रकोर काढूयात. आता हे थोडंसं सुकूपर्यंत, म्हणजे ड्राय होऊपर्यंत आपण हा जो फेसचा ब्लॅक कलर आहे तो देऊन घेऊयात. तोपर्यंत आपला हा व्हाईट कलर थोडा ड्राय होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचा कलर देऊयात. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण आपण फेस पण ब्लॅक, एकदम डबल लेयर दिलाय मी. आणि आपण आता याचं जे डोळे वगैरे आहेत ते सगळं हे सुकल्यानंतर व्यवस्थित करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण असं व्यवस्थित फेसला कलरिंग केलेलं आहे. आपण आता हा येलो कलर घेणार आहोत आणि मी एकदम 0 नंबरचा ब्रश घेतलेला आहे, कारण की आता आपल्याला प्रॉपर शेपनुसार कलरिंग करायचं आहे. तर ह्या व्हाईट कलरवर तर आपण बेस पहिले व्हाईट दिला होता, जेणेकरून आपला हा येलो कलर हा एकदम प्रॉपर पद्धतीने बसला पाहिजे. त्यासाठी आपण बेस हा व्हाईट दिला होता. तर आणि 0 नंबरचा ब्रश यासाठी घेतला आहे की प्रॉपर लाईन
प्रॉपर शेप, एकदम बारीक बॉर्डर आली पाहिजे, त्यासाठी म्हणजे ज्या ह्या अशा किनारी आहेत त्या एकदम व्यवस्थित आल्या पाहिजे. हे बघा, आणि जो आपण हा ब्लॅक कलर दिलेला आहे तो पण थोडासा ड्राय होऊ द्यायचा आहे, नाहीतर मग ह्या येल्लो मध्ये ब्लॅकिश मिक्स होतो. आपण व्हाईट जर का नसता दिला आणि फक्त येल्लो दिला असता ना तर इतका प्रॉपर असा बेस येत नाही. म्हणून पहिले त्याला आपण काय केलं, व्हाईट कलरचा बेस देऊन घेतला, जेणेकरून येल्लो कलर हा प्रॉपर बसेल यासाठी. आपण पहिले देवीचं कलरिंग वगैरे केलं की मग नंतर बाकीचं वर्क करायला तयार होतो. हे बघा, हा ब्लॅक कलर हा ड्राय पूर्ण झालेला नाही अजून, तरी पण आपण येल्लो कलर वरती दिला, त्याच्यामुळे काय झालं, माझं थोडंसं येल्लोमध्ये ब्लॅक कलर ब्रश हल्ल्यामुळे आला. पण आता आपण हे जे डोळे वगैरे, फेस वरती चंद्रकोर, हे सगळं टोटली पूर्ण ड्राय झाल्यावर आपण करणार आहोत. तर आता आपण काय करणार आहेत, खाली वर्क करायला सुरुवात करून देणार आहेत, कारण की किंवा मग वरती करायचं तर एकदम सावकाश करावं लागेल, कारण की आपला हा जो कलर आहे तो ड्राय झालेला नाही आहे. इथे आता आपण काय करणार आहे, शुगर बीट्स घेणार आहोत आणि शुगर बीट्सने पूर्ण आउटलाईन करून घेणार आहेत, फक्त दोन्हीकडचे सोडून. फक्त फेस पूर्ण आणि वरचा जो मुकुट आहे त्याच्याने पूर्ण आपण शुगर बीट्सनी फिक्स करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे घेणार आहे हा गोल्डन कलरचा थ्रेड आणि त्याला नेहमीप्रमाणे एंड नॉट देऊन घ्यायची आहे आणि आपली ही मटेरियलची नीडल. हे बघा, इथे आता मी पहिले मुखवटा जे सुरू करायचा आहे जो वरचा तो करणार आहे. तर मी इथे ह्या पॉइंटपासनं नीडल पंच केली, खालून थ्रेडवर काढला नेहमीप्रमाणे आणि आपले मटेरियलच्या नीडलमध्ये मी अशा प्रकारे सगळे बीट्स टाकून घेतले आहे. शेपनुसार मी हे आता बीट्स, शुगर बीट्स आहेत हे फिक्स करणार आहेत, बरोबर 2-2. तोपर्यंत आपला जो आपण कलर केलेला आहे ते पण ड्राय होईल. हे बघा, बरोबर आपण जशी लाईन आखली आहे त्याच्यात असे 2-2 शुगर बीट्स फिक्स करत जाणार आहेत. एकदम शेपनुसार. शेप आपला कुठेही चुकला नाही पाहिजे. जर का असं कॉर्नर असेल तर तिथे एकच ॲडजस्ट करायचा बीट्स. अशा पद्धतीने
बघा बरोबर दोन 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 बीट्स आपण फिक्स करत जात आहोत. जसं शेप आहे त्याचप्रमाणे असं पूर्ण आपण ही आउटलाईन कंप्लीट करणार आहोत आता. हे बघा आता आपली वरची पूर्ण आउटलाईन कंप्लीट झाली आहे शुगर बीट्सनी. आता जी खालची जी लाईन आहे ती पूर्ण आपण अशी पूर्ण ही शुगर बीट्सनी पण कंप्लीट करून घेणार आहोत. तोपर्यंत हे चांगल्या प्रकारे असं ड्राय होऊन जातं आणि त्याच्यानंतर आपण मधले मग चंद्रकोर, डोळे असं हे पूर्ण फेस मग आपण नंतर रेडी करून घेणार आहोत. नंतर करणार आहेत कारण की परत मग ते ड्राय होण्यासाठी टाइम लागेल किंवा मग आपण परत हे जर का आधी करून घेतलं आणि वरचं वर्क करत गेलो ना तर ते आपल्या हाताला लागून इकडं तिकडं आपला कलर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आता हे चांगल्या प्रकारे ड्राय झालं आहे तर आपण आता पहिले वरचं वर्क, साईडची आउटलाईन हे सगळं कंप्लीट करून घेऊयात. आणि जेव्हा आपण खालचं वर्क करू तेव्हा आपण हे फेस कंप्लीट करून मग खालचं वर्क करूयात जेणेकरून वरी आपल्याला हात करायची गरज पडणार नाही तर आपला हा कलर पसरणार नाही त्यासाठी. तर आपण आता ही पहिली सगळी शुगर बीट्सने आउटलाईन कंप्लीट करून घेऊयात. आता हे इथूनच मी स्टार्ट करणार आहे कारण इथे मी आपला थ्रेड इथेच थांबलो होतो तर मी इथूनच थ्रेडवर काढून सुरू करणार आहे. तर परत एकदा सांगते, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला जाऊन व्हिजिट द्या जेणेकरून एकदम छान छान असे डिटेल्समध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि हो, जे कोणी नवीन असेल त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की आपल्याकडे एकदम छान क्वालिटीचं मटेरियल होलसेल रेटमध्ये अवेलेबल असतं. तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मला मेसेज करायचा आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकतात. सगळं ऑल मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं आणि ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचं. तर आणि तुम्हाला रिव्ह्यू वगैरे बघायचे असतील आपल्या मटेरियल क्वालिटीची किंवा आरी वर्क किटचे तर ते सुद्धा आपला व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे सुद्धा जाऊन बघू शकतात की आपले मटेरियलच्या क्वालिटीचे कस्टमरनी दिलेले फीडबॅक आहेत. तिथे तुम्ही तिथे सुद्धा जाऊन चेक करू शकतात. ऑल इंडिया आपला मटेरियल जात असतं. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण अशी बॉर्डर आता इथपर्यंत कंप्लीट करून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली ही बॉर्डर पूर्ण कंप्लीट झाली आहे. आता मी इथे मला थोडं थांबायचं आहे, तर थांबायचं आहे म्हणून मी आता काय करते, फेसचं जे पेंडिंग आहे आपलं कलरिंगचं ते कंप्लीट करून घेते जेणेकरून मी थोड्या वेळ थांबणार आहे तर तोपर्यंत ते ड्राय होऊन जाईल. पण तुम्ही जर का कंटिन्यू करत असणार
तर मग तुम्ही आधी हे करून घ्यायचं आहे वरती सांगितल्याप्रमाणे आणि मग खाली करायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण डोळे रेडी केले आहेत. खूप सुंदर असं एकदम छान प्रकारे आपलं हे बघा आलेलं आहेत. आता हे